महाविकास आघाडीच्या काळामध्ये विरोधी नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी बैठक। परमबीर सिंग यांचा एबीपी माझाच्या मुलाखतीत खळबळजनक गौप्यस्फोट। गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्याबाबत सिल्वर ओकवर तर दरेकरांबाबत मातोश्रीवर बैठक झाल्याचा दावा। गुन्हे दाखल करण्यामागचे सूत्रधार अनिल देशमुख, पण त्यांच्या मागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे। परमबीर सिंग यांचा थेट आरोप। 100 कोटी वसुलीचे आरोप खरे। सलील देशमुख ललित हॉटेलमध्ये बसून डील करायचे। पवार ठाकरेंना दिली होती कल्पना। परमबीर सिंग यांच्याकडून पुन्हा एकदा बॉम्ब गोळा। पोलिसांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुखांनी शेरा मारलेली पत्र आपल्याकडे। परमबीर सिंग यांचा दावा। आता कांदा निर्यात बंदी नाही, लोकसभेमध्ये झटका बसला, आम्हाला माफ करा। अजित पवारांचं वक्तव्य तर गुजरातच्या शेतकऱ्यांना फायदा झाला, महाराष्ट्राच्या नाही। आता माफी मागून काय फायदा? जयंत पाटलांचा पलटवार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 3 दिवसांचा महाराष्ट्र दौरा। 16, 17 आणि 18 ऑगस्टला शाह महाराष्ट्रात भाजप पदाधिकाऱ्यांशी करणार विभागवार चर्चा। महाविकास आघाडीनेही प्रचारासाठी कंबर कसली। 16 तारखेला षण्मुखानंद हॉलमध्ये पहिली सभा। 20 तारखेला बीकेसी मध्ये जंगी सभा। पक्ष पातळीवरचा प्रचारही आजपासूनच सुरू। मनोज जरांगेंची कोल्हापुरामध्ये शांतता यात्रा। नारायण राणे आणि जरांगेंमध्ये शाब्दिक चकमक। संभाजीनगरमध्ये निघाला बच्चू कडूंचा विराट मोर्चा। शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग बांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग। पवईतील झोपडपट्टीवरील कारवाईची एसआयटी चौकशी करण्यास राज्य सरकार तयार। पोलिसांना हाताशी धरून बिल्डरनं घरांवर हातोडा चालवला। स्थानिकांचा याचिकेत आरोप। 6 जूनला झाली होती तोडक कारवाई। पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसेन विरोधामध्ये पूजा खेडकरचं पत्र। दिवसेंनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा पूजा खेडकरचा आरोप। एससी-एसटी वर्गाला क्रीमी लेअर लागणार नाही अशी मोदींची एससी-एसटीच्या खासदारांना हमी। सूत्रांची एबीपी माझाला माहिती। क्रीमी लेअर हा निकाल नाही तर टिप्पणी असल्याचंही मत व्यक्त। राज्यसभा खासदार जया बच्चन आणि सभापती जगदीप धनखड यांच्यामध्ये पुन्हा खडाजंगी। धनखड यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।